प्रतिसाद दिलाय. तेल सुद्धा लावत नाही मी डोक्याला त्यांच्यामुळे. ते तेल वाचव म्हणलं तेलच न लावायचं. तुम्ही लावू नका कुणी, ते इंधन वाचा. पण मोदी साहेबाच्या आव्हानाला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. कारण शेतं पडक पडे तरी चालतील, काय अडचण काय, शेतं पडक पडे तरी चालतील, पण पेरण्या करू नये. त्यांनी नांगरटी सुद्धा करू नये शेतकऱ्यांनी. का कशा नांगरटी करायचं? नांगरटी लई केले तर शेतं पिकते ना, मग सुखी राहील ना शेतकरी. सुखी तर राहायला नाही पाहिजे. त्यामुळे आता ट्रॅक्टर कुठे रानात, आणि ट्रॅक्टरचा मालक रानावाला मालक कुठे पेट्रोल पंपावर कॅन्ड घेऊन, आणि ट्रॅक्टर इकडंच. ही परिस्थिती आली. उद्या दवाखान्यात कोणाचं दुखायला लागलं काय करायचं? कुणाचं दुःख होतंय, सुख आहे, कुणी वारतंय, कसं जायचं? कसं जायचं? आता अवघड आहे. यांनी यांच्या सोयीनुसार वागायला सुरू केलं, यांच्या सोयीनुसार. म्हणजे जवळ निवडणुका होत्या तोवर दनादन गाड्या पडलेल्या. आता बी कोणची निवडणूक लावली जणू या 17 का काय विधान परिषदेच्या आता पण निवडणुका लावल्यात. आता जमतं यांना पेट्रोल पण मिळतं नाही. पण ते अवघड आहे. मोदी साहेबाचं आव्हान अवघड आहे. त्यांनी लवकर मार्ग काढला पाहिजे, नसता अवघड आहे. लोकांच्या लय अडचणी होणार आहेत. आता ॲडमिशनला जायचं लोकांना, पोरांच्या जूनमध्ये खतं आणायचे, बेबे आणायचे. आता शेतीची मशागत करायची. आता जर मशागत नाही केली ना तर गवत उगणार त्याच्यात. आणि सरकारनं सांगितलंय प्रगतशील शेती करा, यंत्रसामग्रींचा उपयोग करा असं सांगितलंय. भातावरती तुंप खाल्ल्यासारखं यंत्रसामग्री घ्या. लोकांनी बैल गाड्या ऐकल्या, ट्रॅक्टर आणलं ते बेंडकीसारखं एवढंच होते. तो कसं पळतोय, कोपऱ्यात पळतोय, कापऱ्यात पळतोय, त्याला बी डिझेल लागत आहे. कोणाचं ऐकून केलंय प्रगती शेती? सरकारचं ऐकून. आता ट्रॅक्टर बदल, बैल नाही गाडी नाही, बैल असते तर आवतो तरी आणली असते. म्हणजे इतका देवारा करून ठेवलाय मोदी साहेबांनी. पण मी तर मोदी साहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद दिलाय. तेल सुद्धा लावत नाही मी डोक्याला त्यांच्यामुळे. ते तेल वाचव म्हणलं तेलच न लावायचं. तुम्ही लावू नका कुणी, ते इंधन वाचा, तेल वाचा म्हणते.